काय नेमका निर्णय घेण्याचा? युवासन पार्टीची कोर कमिटीची बैठक जवळपास 1 ते 1.5 तास चालली। नगरपंचायत नगरपालिके संदर्भामध्ये सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी आपलं मत टाकलं। त्या ठिकाणी एक मताने आम्ही ठराव पास केला की भाजपचे नगराध्यक्ष, नगरपंचायत आणि नगरपालिका या सगळ्यांना सरसकट युवासन पार्टी पाठिंबा देत आहे। ज्या ठिकाणी युवासन पार्टीचे नगरसेवक आहे भाजपचे आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, पण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं भाजपाला, भारतीय जनता पार्टीला अध्यक्षासाठी आम्ही युवासन पार्टीतर्फे पाठिंबा दिलेला आहे। काँग्रेसचं मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं काँग्रेसचे उमेदवार निवडलेले आहे, जातीपातीचं राजकारण करून काँग्रेसने या अध्यक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे आणि काँग्रेसच्या नेतेसुद्धा त्यांच्या प्रचाराला येऊ शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्या अध्यक्षाची झालेली आहे की डिपॉझिट जप्त होईल काँग्रेसचं, अशी परिस्थिती झालेली आहे। ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री सभा झाली आणि जो ताकदीनं विकास सरकारच्या माध्यमातून जागोजागी होत आहे, त्या विकासाला पाहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निवडून येईल, युवासन पार्टीचे अनेक नगरसेवक निवडून येईल, अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे।